नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सौर पॅनलवर धूळ, पालापाचोळा, प्राण्यांची विष्ठा जमा होते आणि धूळ जमा झाली की सौर पॅनलची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे त्याची स्वच्छता करावी लागते. पण ही स्वच्छता करताना विजेचा शॉक लागण्याची भीती असते. तर कधी शॉक लागल्यामुळे माणूस दगावण्याच्याही घटना आपण ऐकतो. या घटना टाळण्यासाठी सौर पॅनल धुताना काय काळजी घ्यायची हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. पहिले तर आपण हे समजून घेऊ की सौर पॅनल स्वच्छ करताना धोके का असतात. त्याचं कारण म्हणजे सौर पॅनलमध्ये डीसी म्हणजेच डायरेक्ट करंट तयार होत असतो. आता हा डीसी करंट असा असतो की याचा शॉक लागल्यावर हात लगेच सुटणं अवघड होतं. तसंच सूर्यप्रकाशात दिवसभर पॅनल सक्रिय असतात आणि अशा ह्याच्यात ओले हात, ओले कपडे किंवा खराब वायरिंग असेल तर शॉक बसण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आपल्याला काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे सौर पॅनल धुताना कोणत्या चुका टाळायच्या हे आधी आपण समजून घेऊयात. पहिले तर स्विच चालू ठेवून पॅनलची साफसफाई करायची नाहीये. तसंच उन्हात साफ करायचा नाहीये. तो साफ करताना ओले हात, ओले कपडे वापरायचे नाहीयेत. याशिवाय लोखंडी ब्रश किंवा धारदार साधनं वापरायची नाहीयेत. उघड्या वायरिंग किंवा काचेला हात लावायचा नाहीये. मुलांना सोलार सिस्टीमच्या जवळ खेळू द्यायचं नाहीये. तसंच पॅनल साफ करताना डिटर्जंट पावडर वापरणं टाळायचं आहे. काय करायचं नाही हे तर कळलं, पण सौर पॅनलची स्वच्छता कशी करायची हे आता आपण जाणून घेऊयात. पॅनल स्वच्छ करण्यासाठी आपल्याला शॅम्पूचं पाणी, पाण्याची नळी, मऊ ब्रश किंवा स्पंजचा मॉप, हात वायपर, रबरचे हात मोजे, शिडी या गोष्टी गरजेच्या आहेत. पॅनल खराब करतील, ओरखडे पडतील असं साहित्य, रसायनं किंवा प्रेशर वॉशर कधीही वापरायचे नाहीयेत. तर आता आपण स्टेप बाय स्टेप पॅनल कसा धुवायचा आणि तो धुताना काय काळजी घ्यायची ते समजून घेऊयात. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅनल धुवायच्या आधी त्याचं स्विच बंद करून घ्यायचं आहे आणि वायरिंग तपासून घ्यायची आहे. खराब वायरिंग असेल तर आधी त्याची दुरुस्ती करून घ्यायची आहे. त्यानंतर पॅनलची स्वच्छता एकतर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करायची आहे. सुरुवातीला मऊ आणि कोरड्या मॉपने पॅनल स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं तर डायरेक्ट पाणी टाकल्यावर पॅनलवर जी धूळ चिटकून राहते ती चिटकत नाही. याच्यानंतर पॅनलवर पाणी टाकायचंय, तेही धूर थांबून. त्यामुळे नळी वापरायची. नळीने पक्ष्यांची विष्ठा आणि घाण धुवून स्वच्छ घ्यायची आहे. यासाठी पाण्याचा दाब कमी असायला हवा. आता स्पंज शॅम्पूच्या पाण्यात बुडवा आणि हळूवारपणे पॅनल पुसून टाका. कठोर स्क्रबर वापरणं टाळायचंय, कारण त्यामुळे पॅनल खराब होऊ शकतो. शेवटी पुन्हा स्वच्छ पाण्याने पॅनल धुवून घ्यायचेत. अशा प्रकारे व्यवस्थित काळजी घेऊन सौर पॅनल धुतल्यास विजेचा धोका टाळता येतो आणि पॅनलही भरपूर टिकतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला आणखी कोणते नवीन विषय ऐकायचे असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुचवलेले विषय आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.